मुंबईच्या महापौर पदावरून राजकीय पक्षांचे दावे प्रतिदावे। महापौर मराठी आणि मनसेचाच। एकनाथ शिंदेंच्या दाव्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया, तर महापौर महायुतीचा अमित साटम यांना विश्वास। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं कसली कंबर, आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा, मोहिमेचा शुभारंभ। उद्धव ठाकरेंनी मेळावा रद्द करावा आणि खर्च पूरग्रस्तांना द्यावा, भाजपचा सल्ला। भाजपच्या सल्ल्याची शिवसेनेला गरज नाही, संजय राऊतांचा पलटवार। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार। नांदेडमधील मोंढा नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। निलेश घायवळचा बोगस पासपोर्ट, झी24 तासच्या हाती। पासपोर्टमध्ये 4 ठिकाणांचा उल्लेख, तर शैक्षणिक माहिती खोटी दिल्याचंही उघड। राज्यात पुरामुळे दिवसभरात 3घांचा मृत्यू, तर अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्याची वाताहात। 2 दिवसात 7 जणांनी गमावला जीव, साधन संपत्तीचंही अतोनात नुकसान। झी24 तासच्या बातमीनंतर सोलापुरातील गायकवाड भगिनींना मदतीचा ओघ। दानशूरांच्या औदार्याचं दोघी बहिणी बहारावल्या, तर झी24 तास प्रति व्यक्त केली कृतज्ञता। पूरग्रस्त परांड्यात महिलांना सॅनिटरी पॅडचं वाटप। झी24 तासच्या बातमीनंतर 10,000 महिलांना शिवसेनेकडून सॅनिटरी पॅडचं वाटप। पूरग्रस्त महिलांनी मानले झी24 तासचे आभार। आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराचा नवा विक्रम। सोनं 1,19,000च्या वर, तर चांदी 1.5 लाख रुपये किलो।